आज आपण जे शिकणार आहे ते शिकणार आहे प्रिन्सिपल सोल्युशन. शिकणार आहे आपण आज प्रिन्सिपल सोल्युशन. What is principal solution? It take one revolution. It take what? One revolution. Okay. The coordinate system. आपला फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. एक्स एक्सिस है और वाई एक्सिस है. नेक्स्ट 0, पाई बाय 2, पाई, 3 पाई बाय 2. रिव्होल्यूशन होईल पुन्हा येते किती होईल 2 पाय. इट टेक व्हॉट वन रिव्होल्यूशन. तो एक आणि एकच रिव्होल्यूशन घेतो. बरोबर. याला म्हणतो आपण प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशन, इट टेक ओनली वन रिव्होल्यूशन. ची व्हॅल्यू एक्स असेल त्याला म्हणतो मुलांना आपण प्रिन्सिपल सोल्युशन. त्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल सोल्युशन. तर आपण सगळ्यांना अलाइड अँगल माहिती आहे. ऑल स्टुडंट टेक ऑफ. बरोबर आहे. हे शिकलेलं आपण लेक्चर नंबर फर्स्ट मध्ये. तर फक्त प्रिन्सिपल सोल्युशन काढायचे कसं, त्याची स्ट्रॅटेजी आणि वेळ कसा वाचवायचा. सगळ्यात पहिले प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये तुम्हाला साइन एक्स इज इक्वल्स टू 1/√2 दिलेलं. याचं प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं. तर वेळ वाचवण्यासाठी कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√2 असते 45 डिग्री, त्याला लिहायचं इज इक्वल्स टू साइन ऑफ π/4. बरोबर आहे. π/4 ही जी व्हॅल्यू आहे ही 0 आणि 2π च्या मध्ये. बरोबर आहे. नेक्स्ट, तर साइन कोणत्या क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह बघा. इन सेकंड क्वार्टर. इन विच सेकंड क्वाड्रंट. आणि आपल्याला वाय ऍक्सिसचा वापर नाही करायचा हे लक्षात ठेवा. त्याला हायलाइट करून ठेवायचं. आपल्याला वाय ऍक्सिसचा वापर नाही करायचा. काय नाही करायचा? वापर नाही करायचा. किंवा त्याला रेड हायलाइट करून टाक. ठीक आहे. त्याचा वापर नाही करायचा. म्हणजे आता मला सांगा, जर मला सेकंड क्वार्टर मध्ये जायचं असेल, कोणत्या क्वार्टर मध्ये जायचं असेल सेकंड क्वार्टर, तर मी कसं जाणार मुलांना पाय मायनस थिटा. जर मला थर्ड क्वार्टर मध्ये जायचं पाय प्लस थिटा. आणि मला फोर्थ क्वार्टर मध्ये जायचं. फोर्थ क्वार्टर मध्ये कसं जाणार म्हणून 2π मायनस. बरोबर आहे. नेक्स्ट, आता मला सांगा आपल्याला काय यूज करायचं मुलांना. आपल्याला साइन कोणत्या क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह सेकंड क्वार्टर मध्ये. मग पाय मायनस थिटा. पाय मायनस π/4. पाय मायनस π/4 किती मुलांना 4π मायनस π. 3π/4. तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन किती मिळाले मुलांना. एक मिळालं π/4. किती मिळालं π/4 आणि एक किती मिळालं मुलांना 3π/4. ऑप्शन मध्ये चेक करायचं. आणखी एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर सेकंड एक्झाम्पल दिलेलं आपल्याला. cot x इज इक्वल्स टू 1/√3. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कॉटची कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√3 असते. तर 60 म्हणजे किती मुलांना π/3. बरोबर आहे. बट कॉट कोणत्या क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह असतो. इन थर्ड क्वार्टर. थर्ड क्वार्टर मध्ये कसं झालं सांगितलं मुलांना मी पाय प्लस थिटा. तर पाय प्लस π/3. 3π प्लस π इज 4π/3. आपल्याला दोन प्रिन्सिपल सोल्युशन भेटले. एक किती भेटलं मुलांना π/3. एक मिळालं 4π/3. हे डिरेक्टली करायचं. मला हे पूर्ण लिहायची गरज नाही. रिमेंबर दिस. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर थर्ड एक्झाम्पल दिलेलं सेक एक्स इज इक्वल्स टू 2. सेक एक्स इज इक्वल्स टू व्हॉट 2. आपल्याला माहिती आहे सेक कोणत्या ह्याची कोणत्या अँगलला व्हॅल्यू 2 असते. हे असते 60 डिग्री. π/3. बरोबर आहे. मग कोणत्या क्वार्टर मध्ये सेक पॉझिटिव्ह मुलांना. ऑल स्टुडंट टेक कॉफी. कॉफी सी मध्ये आलं म्हणजे फोर्थ क्वार्टर. फोर्थ क्वार्टर मध्ये कसं मुलांना 2π मायनस थिटा. तर थिटाची व्हॅल्यू किती दिलेली π/3. 3 to the 6 6π मायनस π इज 5π/3.
आपलं सोल्युशन किती आहे मुलांना 5 पाय बाय 3. रिमेंबर दिस. नेक्स्ट, आता हे झालं सगळं पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठी. आता जर तुम्हाला निगेटिव्ह व्हॅल्यू दिली तर काय करायचं? फोर्थ एक्झाम्पल, tan x इज इक्वल्स टू दिलेला -1. दिलेलं आपल्याला tan x इज इक्वल्स टू -1. तर मला सांगा tan कोणत्या कोणत्या क्वार्टर मध्ये निगेटिव्ह असतो? तर tan निगेटिव्ह कुठे कुठे दिसतो मुलांना? tan निगेटिव्ह इथे सेकंड क्वार्टर मध्ये आणि फोर्थ क्वार्टर मध्ये निगेटिव्ह. बरोबर आहे. फर्स्ट आणि थर्ड मध्ये तर पॉझिटिव्ह. मग निगेटिव्ह कोणत्या कोणत्या क्वार्टर मध्ये मुलांना? सेकंड. सेकंड क्वार्टर मध्ये जाण्यासाठी स्ट्रॅटेजी काय सांगितली मी तुम्हाला आताच? पाय मायनस थिटा फॉर सेकंड क्वार्टर. आणि जर तुम्हाला फोर्थ क्वार्टर मध्ये जायचं तर 2 पाय मायनस. नेक्स्ट, आता मला सांगा पॉझिटिव्ह जी व्हॅल्यू आहे ती कोणत्या अँगलला व्हॅल्यू आपल्याला माहिती? 45 tan पाय बाय 4 इज 1. मला सांगा डायरेक्टली थिटाच्या ठिकाणी काय सबस्टिट्यूट करणार मुलांना? पाय बाय 4. तर पाय मायनस पाय बाय 4, 2 पाय मायनस पाय बाय 4. तर पाय मायनस पाय बाय 4 किती होईल? 3 पाय बाय 4. आणि 4 8 पाय मायनस पाय इज 7 पाय बाय 4. आपल्याला दोन प्रिन्सिपल सोल्युशन मिळाले. एक किती मिळालं? 3 पाय बाय 4 आणि एक किती मिळालं? 7 पाय बाय. हे झालं आपलं ऑप्शन. ऑप्शन मध्ये पाहिजे. नेक्स्ट, आणखी एखादा एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर 5. सपोज तुम्हाला दिलेलं आहे साइन एक्स इज इक्वल्स टू -1/2. तर आपल्याला माहिती आहे साइनची कोणत्या अँगलला व्हॅल्यू हाफ असते मुलांना? 30. द साइन ऑफ पाय बाय 6 इज इक्वल्स टू हाफ. बट आपल्याला काय काढायचं मुलांना? प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशनची स्ट्रॅटेजी काय सांगितली? साइन कोणत्या क्वार्टर मध्ये निगेटिव्ह? ऑल स्टुडंट. तर पहिल्या आणि सेकंड क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह. निगेटिव्ह कोणत्या कोणत्या क्वार्टर मध्ये? थर्ड क्वार्टर. थर्ड क्वार्टर मध्ये कसं जाणार मुलांना? पाय प्लस थिटा. आणि फोर्थ क्वार्टर मध्ये कसं जाणार मुलांना? 2 पाय मायनस थिटा. आपल्याला थिटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना? पाय बाय 6. तर पाय प्लस पाय बाय 6 आणि इथे येईल मुलांना 2 पाय मायनस पाय बाय 6. नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 6 पाय प्लस पाय इज 7 पाय बाय 6. आणि 12 पाय मायनस पाय इज 11 पाय बाय 6. तर हे झाले तुमचे सोल्युशन. आता कधी कधी काय होतं की तुम्हाला इक्वेशन जी ते इन टर्म्स ऑफ कॅल्क्युलेटिंग पार्ट मध्ये दिलेले असतात. तर फॉर एक्झाम्पल कसं? फोर्थ एक्झाम्पल दिलेलं, सिक्स्थ एक्झाम्पल दिलेलं म्हणून 3 tan x प्लस √3 इज इक्वल्स टू 0. अशा फॉर्मॅट मध्ये एक्झाम्पल देऊ शकतो. तुम्हाला सांगा हा पॉझिटिव्ह √3 जो आहे तो तिकडे जाऊन निगेटिव्ह आहे. tan x इक्वल्स टू -√3. हा 3 ते मल्टिप्लाय, 3 ते जाऊन काय मुलांना डिवाइड. तर त्या 3 ला काय लिहू शकतो मुलांना आपण? √3 इंटू √3. बरोबर आहे. मग एक √3 गेट कॅन्सल. आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली मुलांना? -1/√3. कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√3 असते मुलांना? 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे किती? tan ऑफ पाय बाय 6 इज इक्वल्स टू 1/√3. तर कोणत्या क्वार्टर मध्ये tan निगेटिव्ह? आपल्याला माहिती आहे tan कोणत्या क्वार्टर मध्ये निगेटिव्ह? सेकंड. tan थोडं लिहायची गरजच नाही, डायरेक्ट लिहायचं. पाय मायनस थिटा कोणत्या क्वार्टर मध्ये मुलांना? 2 पाय मायनस थिटा. तर पाय मायनस पाय बाय 6 आणि 2 पाय मायनस पाय बाय 6. तर पाय मायनस पाय बाय 6 किती होईल मुलांना? 5 पाय बाय 6. आणि 12 पाय मायनस पाय 11 पाय बाय 6. रिमेंबर दिस. जो पार्ट झाला तो झाला प्रिन्सिपल सोल्युशनचा. याच्यानंतर जो पार्ट येतो तो असतो जनरल सोल्युशन. तो असतो मुलांना जनरल सोल्युशन. तर काय आहे जनरल सोल्युशन? तर जनरल सोल्युशनची फर्स्ट कंडिशन मुलांना साइन थिटा. आता जनरल सोल्युशन काय असतं ते समजून घ्या. इट टेक एन रिव्होल्यूशन. टेक व्हॉट? एन रिव्होल्यूशन. nth रिव्होल्यूशन
इट टेक 10th रिव्होल्यूशन. ठीक आहे. आता कंडिशन बघा काय काय दिलेली असते मुलांना. फर्स्ट कंडिशन साइन थिटा इक्वल्स टू 0 जर असेल इम्प्लाय काय करणार मुलांना थिटा इज इक्वल्स टू n पाय where n belongs to 0. काय सांगितलं sin theta is equals to 0 implies that theta is equals to n pi where n belongs to 0. n pi मला सांगा मुलांना साइनची व्हॅल्यू 0 कुठे असते इथे आणि इथे. इथे अँगल किती येईल 0 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय 7 पाय 6 पाय हे सगळ्या व्हॅल्यू येत राहतील. तर त्याला काय म्हणणार आपण n पाय. रिमेंबर दिस. ही प्रॉपर्टी नंबर फर्स्ट. आता बघा याच्यावरचा एक एक्झाम्पल म्हणतो तुम्हाला लक्षात पण राहील ते कसं वापरायचं करायचं. फर्स्ट फॉर एक्झाम्पल घेतलंय का एक्झाम्पल म्हणून sin 3x is equals to 0. It implies that थीटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना 3x. 3x is equals to n pi. तर ची व्हॅल्यू किती होईल मुलांना n pi by 3 where n belongs to z. Remember. Next property number second मुलांना cos theta is equals to cos theta is equals to 0 implies that theta is equals to 2n plus 1 into pi by 2 where n belongs to 0. सांगितलं प्रॉपर्टी theta is equals to cos theta is equals to जर 0 दिलेलं आहे तर इम्प्लाइज काय करेल मुलांना theta is equals to 2n plus 1 into pi by 2. आता यांच्या ठिकाणी समजा 0 जर टाकलं आपल्याला व्हॅल्यू किती मिळेल मुलांना pi by 2 बरोबर आहे. यांच्या ठिकाणी जर 2 टाकलं 2 2 जा 4 4 plus 1 5 5 pi by 2 म्हणजे इथे व्हॅल्यू भेटेल. जर 3 टाकलं तर 7 pi by 2 इथे भेटेल. तिथे कॉस्टची व्हॅल्यू काय असते 0. ठीक आहे. एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला cos x by 2 equals to 0 implies that थीटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना x by 2 equals to 2n plus 1 into pi by 2 2 2 get cancel. x ची व्हॅल्यू किती मिळाली मुलांना 2n plus 1 into pi where pi belongs to त्याली प्रॉपर्टी नंबर सेकंड. नेक्स्ट आहे प्रॉपर्टी नंबर थर्ड. प्रॉपर्टी नंबर थर्ड काय ते समजू. tan theta is equals to 0 दिलेलं implies that theta is equals to n pi where n belongs to 0 where n belongs to z. सेम साइन सारखी सिच्युएशन कारण की जिथे cos ची व्हॅल्यू 0 तिथेच कशाची व्हॅल्यू sin ची व्हॅल्यू जिथे 0 तिथेच tan ची व्हॅल्यू पण 0 बरोबर आहे. त्यामुळे आपण तसंच करायचं. नेक्स्ट आता त्यावरचं एखादा एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एक्झाम्पल दिलेलं आपल्याला tan of px by 2 equals to 0 implies that थीटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना 3x by 2 equals to n pi. तर मला सांगा x is equals to किती होईल मुलांना 2 डिवाइड आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय तो 2n pi by 3 where n belongs to z. Remember. Next property number fourth. काय मुलांना प्रॉपर्टी नंबर 4 जर तुम्हाला sin theta is equals to sin alpha अशी काहीतरी व्हॅल्यू जर दिली implies that theta is equals to n pi plus minus 1 raised to power n into alpha where n belongs to 0. And the property sin theta is equals to sin alpha जर असेल theta is equals to n pi plus minus 1 raised to power n into alpha where n belongs to z. आता एखादा एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल दिलेलं आपल्याला sin theta किंवा sin 2x is equals to
1/2 दिलेलं. तर आपल्याला सॉरी आपल्याला माहित आहे कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/2 असते म्हणून. त्या अँगलला व्हॅल्यू असते π/6 ला व्हॅल्यू असते हाफ. ह्या दोन्ही इक्वेशन इक्वेट करल्या तर आपल्याला इक्वेशन काय भेटतं मुलांना sin 2x इज इक्वल्स टू sin π/6. तर आपल्याला रिझल्ट माहिती आहे थिटा काय दिलेला मुलांना 2x. तर दिसेल 2x इज इक्वल्स टू n पाय प्लस -1/n इंटू अल्फा किती दिलेलं मुलांना π/6. हा टू जो तिकडे डिवाइड आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. तर सॉरी मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड होईल. तर x इज इक्वल्स टू किती n π/2 प्लस -1/n इंटू हा टू जर जाऊन डिवाइड होतोय π/6 टू चा किती झाला मुलांना 12 where n belongs to z. हे काय झालं तुमचं फायनल सोल्युशन. नेक्स्ट त्यानंतर मुलांना प्रॉपर्टी नंबर 5. काय प्रॉपर्टी नंबर 5? जर तुम्हाला cos थीटा इक्वल्स टू cos अल्फा अशी काही जर व्हॅल्यू जर दिलेली, रिमेंबर दिस थीटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा वेर n बिलॉंग्स काय सांगितली प्रॉपर्टी cos थीटा इक्वल्स टू cos अल्फा थीटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा वेर n बिलॉंग्स टू z. तर बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल गिवन cos x इज इक्वल्स टू 1/√2 आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√2 असते 45 ला. तर cos ऑफ π/4 तर x इज इक्वल्स टू π/4 त्याची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना x इज इक्वल्स टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा त्याची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना π/4. तर n बिलॉंग्स टू नंबर. नेक्स्ट आहे त्यानंतर प्रॉपर्टी नंबर 6. काय 6 प्रॉपर्टी tan थीटा इक्वल्स टू tan अल्फा implies that theta is equals to n pi plus alpha where n belongs to z. रिवाइज करा काय सांगितली प्रॉपर्टी नंबर 6 tan theta is equals to tan alpha implies that theta is equals to n pi plus alpha where n belongs to z. तर नीट ऑब्झर्व करा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं tan 3x is equals to 1/√3 काय दिलेलं tan x is equals to 1/√3. तर tan ची कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√3 असते मुलांना. तर ती व्हॅल्यू असते tan ऑफ π/6 बरोबर आहे. मग रिझल्ट इम्प्लाय काय झाला मुलांना थीटा. थीटाची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला इथे थीटाची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 3x. तर 3x इज इक्वल्स टू n पाय प्लस अल्फा अल्फाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना π/6 वेर n बिलॉंग्स टू z. तर हा जो मल्टिप्लाय सगळ्यांना जाऊन काय होईल मुलांना डिवाइड x इज इक्वल्स टू n π/3 प्लस पाय अपॉन 6 3 चा 18 बरोबर आहे. वेर n बिलॉंग्स टू z. लक्षात ठेवा याच्यामध्ये फक्त प्लस साईन काय साईन आहे प्लस बघा n पाय प्लस अल्फा. नेक्स्ट त्यानंतर मुलांना प्रॉपर्टी नंबर 7 नंतर प्रॉपर्टी नंबर 8. नेक्स्ट आहे प्रॉपर्टी नंबर 9. तर अशा ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये बघा नीट लक्ष द्या. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फा जर दिलेलं तर इम्प्लाइज दॅट थीटा इज इक्वल्स टू n पाय प्लस और मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू z. नेक्स्ट सेकंड प्रॉपर्टी cos स्क्वेअर थीटा is equals to cos square alpha implies that theta is equals to n pi plus or minus alpha where n belongs to z. Next त्यानंतर tan square theta
equals to tan square alpha implies that theta is equals to n pi plus or minus alpha where n belongs to z. तर ह्या प्रॉपर्टीज आहे, या प्रॉपर्टीज बघा स्क्वेअर साठी सगळ्यांची प्रॉपर्टी जी ती सेम प्रॉपर्टी लक्षात ठेवायची, त्याच्यावरनं काय करायचे फक्त कॅल्क्युलेशन करायची, बाकी काहीच. ठीक आहे, तो काय शिकलो प्रॉपर्टी साइन स्क्वेअर थिटा प्लस इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फा, नंतर शिकलो कॉस स्क्वेअर थिटा इक्वल्स टू कॉस स्क्वेअर अल्फा, नंतर शिकलो टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू टॅन स्क्वेअर अल्फा इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल्स टू एन पाय प्लस और मायनस अल्फा. तर स्क्वेअर साठी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो एक्झाम्पल दिलेला असेल त्याला पहिले स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं. आता एक्झाम्पल दिलेला फर्स्ट 4 साइन स्क्वेअर एक्स मायनस 1 इज इक्वल्स टू 0. मायनस 1 जो आहे तो तिकडे जाऊन काय होईल मुलांना प्लस, तर साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू किती मिळेल मुलांना आपल्याला 1/4. तर 1/4 हा कशाचा स्क्वेअर आहे 1/2 चा, 1/2 चा स्क्वेअर, बरोबर आहे. मग मला सांगा कोणत्या अँगलला साइनची व्हॅल्यू हाफ असते 30 ला, तर साइन स्क्वेअर π/30 म्हणजे किती मुलांना π/6. तिथे कोणता रिझल्ट होणार आहे साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर अल्फा. तर रिझल्ट काय मुलांना थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस और मायनस अल्फा, प्लस और मायनस काय मुलांना π/6 वेरी n बिलॉंग्स टू z. रिमेंबर. तर काही जे एक्झाम्पल आहेत ते प्रॉपरली समजून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कशी वापरायची प्रॉपर्टी. तर इथून पुढे एक्झाम्पलला सुरुवात करूया. आता इथून पुढे एक्झाम्पल्सला सुरुवात करूया. एक्झाम्पल नंबर फर्स्ट मुलांना, एक्झाम्पल नंबर फर्स्ट. जर तुम्हाला क्वेश्चन अशी दिलेली साइन 2x इज इक्वल्स टू -1/√, काय दिलेलं आहे साइन 2x इज इक्वल्स टू -1/√2. आता मला सांगा आपल्याला माहिती आहे कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/√2 45 म्हणजे π/4 ला ही व्हॅल्यू काय 1/√2, बरोबर आहे. नेक्स्ट आता आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह साइन कोणत्या कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतो थर्ड आणि फोर्थ. बट रिव्होल्युशन करताना जिथे कुठे निगेटिव्ह पहिले येईल तोच घ्यायचा. तर मग कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट मध्ये कसं जाणार मुलांना पाय प्लस थिटा, तर पाय प्लस π/4 ते किती झालं मुलांना 5π/4, बरोबर आहे. हा झाला तुमचा थिटा ही व्हॅल्यू कशी झाली मुलांना अल्फाची. तर कोणता रिझल्ट होईल मुलांना साइन थिटा इक्वल्स टू साइन अल्फा. रिझल्ट काय सांगितलेला मुलांना मी थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस -1 into अल्फा तर n बिलॉंग्स टू z. तर थिटाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना आपल्याला 2x. 2x इज इक्वल्स टू n पाय प्लस -1 n nच राहील. अल्फाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना 5π/4. पण आपल्याला इथे x चा कोएफिशिएंट किती पाहिजे 1. x इज इक्वल्स टू किती मिळेल मुलांना n π/2 प्लस -1 इंटू 5π/8. ठीक आहे, मिळालं आपल्याला आपलं सोल्युशन. लक्षात ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर सेकंड. आता तुम्हाला असं कधी दिलेलं आहे कॉस ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/3. आता कोणत्या अँगलला 1/3 व्हॅल्यू असते कोणालाच माहिती. अशा वेळेस काय करायचं स्ट्रॅटेजी मला सांगा. मी याला असं लिहू शकतो का कॉस इनवर्स ऑफ 1/3, कारण की कॉस इनवर्स गेट कॅन्सल, आपल्याला 1/3 सोल्युशन भेटणार. मग मला सांगा आता मुलांना इथे थिटा कोण झाला, तिथं झालं तुमचं इथे एक्स आणि अल्फा कोण झाली तुमची ही व्हॅल्यू, बरोबर आहे की नाही. मग याला कसं लिहिणार मुलांना कोणता रिझल्ट होणार इथे थिटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा वेर n बिलॉंग्स टू z. पण इथे थिटाची व्हॅल्यू किती मुलांना एक्स. मग आपल्याला फायनल सोल्युशन भेटेल एक्स इज इक्वल्स टू 2n पाय प्लस और मायनस अल्फाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना कॉस इनवर्स ऑफ 1/3 where n belongs to z. This is our solution. Next
थर्ड एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल दिलेलं आपल्याला साइन 3x इज इक्वल्स टू साइन 2x. what we are given sin 3x is equals to sin 2x. मग तुम्ही काय करतात, याला थिटा कन्सिडर करतात, याला अल्फा कन्सिडर करतात आणि उत्तर चुकून येतात. नाही, मला इथे सॉल्वच करावं लागेल. कसं सॉल्व करणार, ही जी व्हॅल्यू आहे इकडे येऊन काय होईल मुलांना मायनस. इक्वेशन कशी दिसेल, साइन ऑफ 3x मायनस साइन ऑफ 2x इज इक्वल्स टू 0. बरोबर आहे. ते कोणता फॉर्म्युला आपला होईल, साइन सी मायनस साइन डी. काय असतो फॉर्म्युला, 2 टाइम्स कॉस ऑफ c plus d upon 2 c plus d upon into sin of c minus d upon. नेक्स्ट फॉर्म्युला काय तयार झाला बघा, 2 टाइम्स cos of 2x plus 3x is 5x. So 5x upon 2 into sin of 3x minus x is x by 2 is equals to 0. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, यांचा प्रोडक्ट 0 केव्हा असेल, जेव्हा ह्या दोघांपैकी एक टर्म 0 असेल. तर आपण पहिले कन्सिडर करूयात cos of 5x by 2 is equals to 0 or sin of x by 2 is equals to 0. मग मला सांगा इथे कोणता रिझल्ट होल्ड झाला, म्हणून cos theta is equals to 0 implies that काय म्हणून theta is equals to 2n pi. बरोबर आहे, 2n plus 1 2n plus 1 into pi by 2. त्याची व्हॅल्यू किती दिली मुलांना, 5x upon 2 is equals to 2n plus 1 into pi by 2. काय काय कॅन्सल होईल मुलांना, 2 2 गेट कॅन्सल. x इज इक्वल्स टू काय मिळालं, 2n plus 1 into pi by 5. आपल्याला आन्सर मिळालं. सेम प्रोसिजर आहे. साइन थिटा इज इक्वल्स टू थिटाची व्हॅल्यू काय, थिटा इज इक्वल्स टू m पाय, वेगळा लेटर दिलेला असेल ऑप्शन. x इज इक्वल्स टू काय, 2m पाय वेअर m बिलॉंग्स टू. या दोन्ही पैकी एक ऑप्शन गिवन असेल किंवा दोन्ही पण ऑप्शन गिवन असेल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 4. मला एक्झाम्पल दिलेला आहे, साइन 2x इज इक्वल्स टू कॉस x. तिथे तुम्हाला दोन फॉर्मॅटमध्ये उत्तर दिलेलं असू शकतं. तर ते कसे, त्या दोन्ही मेथड सांगतो मी. दोघांनी वेगवेगळे उत्तर येतात. तर ऑप्शनवर डिपेंड राहील तुम्हाला ऑप्शन कोणत्या प्रकारे देईल. त्यामुळे स्ट्रॅटेजी दोन्ही समजून घ्या. तर पहिली स्ट्रॅटेजी म्हणून मी या कॉसला कशामध्ये कन्वर्ट करेल, साइन मध्ये. तर साइन 2x इज इक्वल्स टू साइन ऑफ पाय बाय 2 मायनस एक्स. तर इथे रिझल्ट कोणता होल्ड होईल मुलांना, साइन थिटा इज इक्वल्स टू काय मुलांना, साइन अल्फा. तर 2x इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस 1 रेस टू पॉवर n इंटू अल्फाची व्हॅल्यू किती दिलेली मुलांना, पाय बाय 2 मायनस एक्स. बरोबर आहे. अशा फॉर्मॅटमध्ये उत्तर असू शकतो. किंवा किंवा cos x इज इक्वल्स टू, कॉस साइन 2x ला कॉस मध्ये कन्वर्ट करा, कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस 2x. इथे कोणता रिझल्ट होल्ड झाला, cos थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फा. बरोबर आहे. मग काय रिझल्ट राहील, x इज इक्वल्स टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. बरोबर आहे. एक वेळेस प्लस घ्या, एक वेळेस मायनस घ्या. तर x इज इक्वल्स टू 2n पाय प्लस पाय बाय 2 मायनस 2x इकडून प्लस होईल. तर 3x इज इक्वल्स टू 2n पाय प्लस पाय बाय 2. हा 3 जो डिवाइड होईल, x इज इक्वल्स टू 2n पाय बाय 3 प्लस पाय बाय 6. बरोबर आहे. या फॉर्मॅटमध्ये उत्तर असू शकतो. किंवा आता आपण पहिल्या वेळेस प्लस घेतलं होतं, दुसऱ्या वेळेस मायनस घ्या, x इज इक्वल्स टू 2n पाय मायनस पाय बाय 2 मायनस मायनस प्लस 2x. प्लस 2x तिकडे जाऊन काय होईल मुलांना, मायनस. तर मायनस x इज इक्वल्स टू 2n पाय मायनस पाय बाय 2. x इज इक्वल्स टू किती मिळेल मुलांना, मायनस 2n पाय प्लस पाय बाय 2. या फॉर्मॅटमध्ये उत्तर असू शकतो. किंवा तिसरा वे,
तुम्हाला सगळे वे सांगतो. ऑप्शनवर डिपेंड राहील आता ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिलेली. ह्या फॉर्मॅटमध्ये असू शकतो किंवा ह्या फॉर्मॅटमध्ये असू शकतो. हा फर्स्ट वे झाला, हा सेकंड वे झाला. आता थर्ड वे काय राहील बघायचं. थर्ड वे असा आहे मुलांनो, की साइन टू थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय आहे? 2 टाइम्स साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस एक्स. कॉस एक्स गेट कॅन्सल मुलांनो. तर साइन एक्स इज इक्वल्स टू किती? हाफ. आणि कोणत्या अँगलला व्हॅल्यू हाफ असते मुलांनो? साइन ऑफ पाय बाय तिला पाय बाय 6. मग इथे कोणता रिझल्ट होईल? एक्स इज इक्वल्स टू एन पाय प्लस मायनस 1 रेस टू पॉवर एन इंटू पाय बाय 6. या तिन्ही पैकी कोणत्या तरी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला उत्तर दिलेलं असेल, पण ते डिपेंड ऑन सिच्युएशन. तुम्हाला 2 सोल्युशन दिलेले आहेत, सरळ क्लिअरिफाय होतंय की आपल्याला इन टर्म्स ऑफ कॉस कन्वर्ट करायचे, प्लस मायनस 1 रेस टू पॉवर एन दिलेलं, तर इन टर्म्स ऑफ त्याला साइन कन्वर्ट करायचं. डिपेंड ऑन सिच्युएशन रे. आता बघा एक एक्झाम्पल आहे, आणखी एक अशाच टाईपचे एक्झाम्पल घेऊ थोडं. एक्झाम्पल नंबर 4, फिफ्थ एक्झाम्पल दिलेलं मुलांना. साइन 2x इज इक्वल्स टू कॉस 2x. मग याचे आपल्याला काय काढायचे? जनरल सोल्युशन. आता काय होतं त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात. पहिला प्रकार असा येतो की कॉसने जर मी इकडे डिवाइड केलं तर साइन अपॉन कॉस काय होईल मुलांना? टॅन 2x इज इक्वल्स टू 1. कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1 असते? पाय बाय 4 ला. तर टॅन पाय बाय 4. इथे रिझल्ट कोणता होल्ड झाला मुलांना? थिटा इज इक्वल्स टू एन पाय प्लस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू दिलेली पाय बाय 4. सोल्युशन असेल एक्स इज इक्वल्स टू एन पाय बाय 2 प्लस पाय बाय 8. ही झाली मेथड नंबर फर्स्ट. अशा फॉर्मॅटमध्ये उत्तर दिलेलं असू शकतं. मेथड नंबर सेकंड. आता तुम्हाला जर ऑब्झर्वेशन जर केलं तर आपण याला कशामध्ये कन्वर्ट करू शकतो बघा. ऑब्झर्व करा. साइन 2x ला आणि कॉस 2x ला काही सिम्प्लिफिकेशन केलं तर इक्वेशन आपल्याला एका फॉर्मॅटमध्ये भेटते का? किंवा याला काही करू शकतो का? किंवा इन टर्म्स ऑफ टॅन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बट टॅनने थोडंसं हे होईल. ठीक आहे. तर ही इक्वेशन तर जास्त सिम्प्लिफाय होत नाही. तर ह्या एक्झाम्पल मध्ये आपण त्याला जास्त हे करू शकतो. हा एक बेस्ट वे आहे. काय याला जास्त कन्वर्ट पण नाही करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल दिलेलं मुलांना आपण 2 sin square theta is equals to 3 cos theta. Find the value of theta. थीटा काय? त्याच्या मदत काय करतो म्हणून 2 पाहिजे मला. तर आपल्याला कोणतं सोल्युशन काढायचं? प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं. तर मला सांगा मुलांना. तर आपल्याकडे एक ऑप्शन उरलेला आहे. साइन स्क्वेअर थिटाला आपण इन टर्म्स ऑफ कॉस कन्वर्ट करू शकतो. इन टर्म्स ऑफ काय? कॉस. त्याला कॉस मध्ये कन्वर्ट करायचं करणार 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 3 cos theta. नेक्स्ट 2 ने मल्टीप्लाई करा 2 मायनस 2 cos square theta इज इक्वल्स टू 3 cos theta. हा मायनस जे टर्म आहे तिकडे जाऊन प्लस होईल. तर इक्वेशन कशी होईल? 2 cos square theta प्लस 3 cos theta मायनस 2 इज इक्वल्स टू 0. मग 2 टू जा -4. -4चे असे फॅक्टर सांगा. त्याची बेरीज किती आली पाहिजे मुलांना? +3. तर +4 आणि -1. इक्वेशन कशी दिसणार आपल्याला? 2 cos square theta प्लस 4 cos theta मायनस cos theta -2 इज इक्वल्स टू 0. काय कॉमन निघणार याच्यातनं? 2 cos theta. ब्रॅकेटमध्ये करायला मुलांना cos theta प्लस 2. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये काय कॉमन निघणार? -1. ब्रॅकेटमध्ये राहील cos theta प्लस 2 इज इक्वल्स टू 0. सेम ब्रॅकेट एका ब्रॅकेटमध्ये cos theta प्लस 2. सेकंड ब्रॅकेटमध्ये 2 cos theta -1 इक्वल्स टू 0. सीधी सी बात है. cos theta is not equals to -2. कारण की त्याची मिनिमम व्हॅल्यू -1 असते, मॅक्सिमम पॉझिटिव्ह बनतं. -2 येणं इम्पॉसिबल. म्हणजेच आपल्याला काय भेटणार? cos theta इज इक्वल्स टू हाफ. कोणत्या अँगलला व्हॅल्यू हाफ असते मुलांना? कॉसची 60 पाय बाय 3. कोणता रिझल्ट? आता आपल्याला काय काढायचंय?
प्रिन्सिपल सोल्युशन. तर एक सोल्युशन भेटलं आपल्याला पाय बाय 3 आणि कॉस कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो मुलांनो? 2 पाय मायनस फोर्थ क्वाड्रंटमध्ये. 2 पाय मायनस पाय बाय 3 तुझं 6 पाय मायनस पाय इज 5 पाय बाय 3. आपल्याला 2 जे प्रिन्सिपल सोल्युशन काय आहे? एक आहे पाय बाय 3 आणि एक आहे 5 पाय बाय 3.